पाहूया। तर व्हीप संदर्भात सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे? तर व्हीप हा विश्वासदर्शक किंवा अविश्वास ठरावासाठीच बजावता येतो। तर व्हीप हा आमदार खासदारांच्या सभागृहातील वर्तनाशी निगडीत असतो। 1992च्या किहोतो झचिल्लू या खटल्यानुसार पक्षांतर्गत बैठकीसाठी व्हीप लागू होत नाही। तर खासदारानं पक्षत्याग केल्यास तो अपात्र ठरतो। खासदार व्हीप विरोधात मतदान केल्यास अपात्र ठरतो। व्हीप बजावूनही खासदार मतदानावेळी तटस्थ राहिल्यास तो अपात्र ठरू शकतो। तर पक्षाची बैठक टाळल्यास हकालपट्टीसारखी कारवाई शक्य आहे, पण त्याला अपात्र ठरवता येत नाही। तर या संदर्भात अधिकची अपडेट जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, सुप्रीम कोर्टाच्या या दाखल्यानुसार पक्षांतर्गत बैठकांना व्हीप लागू होत नाही, मग तसं असेल तर ज्या प्रकारे आता ठाकरेंकडून हा व्हीप लागू करण्यात आलेला आहे त्याचं नेमकं काय होणार? त्या खासदारांना जर ते गैरहजर राहिले तर नेमकी कशी कारवाई होऊ शकते? निश्चितच ठाकरेंकडून जो व्हीप बजावला गेलेला आहे सध्या तो बैठकांना लागूच होत नाही। त्याचं कारण असं आहे की कोणत्याही पक्षाची बैठक किंवा इंटरनल ऑर्गनायझेशनल पार्टी मीटिंग किंवा संसदीय दल म्हणजे ज्याला आपण विधिमंडळ पक्ष म्हणतो त्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी सुद्धा कोणताही व्हीप बजावता येत नाही। पक्षाचा आदेश, पक्षाचा व्हीप हा केवळ सभागृहातील कामकाजासंदर्भातच बजावता येतो आणि सभागृहातील कामकाजासाठी बजावलेला व्हीप हा आमदार खासदाराला पाळावा लागतो, अन्यथा त्या विरोधात अपात्रतेची कार्यवाही अध्यक्षांकडे सभागृहाच्या सुरू करता येते। आताच्या परिस्थितीमध्ये जो व्हीप बजावलाय तो व्हीप अवैध ठरतो। त्याचं कारण असं आहे की पक्षाच्या बैठकांसाठी कुठल्याही स्वरूपाचा व्हीप किंवा पक्षादेश हा बजावता येत नाही। पक्षाच्या बैठकीमध्ये आले नाहीत किंवा पक्षाचा आदेश पाळला नाही म्हणून त्याला पक्षातून हकालपट्टी करण्याची कार्यवाही केली जाऊ शकते एखाद्या आमदार खासदारावर आणि त्यानंतर तो पक्षाचा सदस्य नाही म्हणून त्याला आमदार खासदार म्हणून अपात्र करा अशा स्वरूपाचा अर्ज हा अध्यक्षांकडे केला जाऊ शकतो। परंतु पुन्हा तो अध्यक्षांचा अधिकार असतो की त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय का, त्याला निलंबित केलंय का, अन्यथा जो प्रत्यक्ष व्हीप आहे तो व्हीप सभागृहातील कामकाजासंदर्भात म्हणजे सभागृहात अनुपस्थित राहायचंय किंवा सभागृहात हजर राहून सभागृहात एखाद्या विधेयकावर, एखाद्या ठरावावर, एखाद्या प्रस्तावावर विरोधात मतदान करायचंय किंवा समर्थनार्थ मतदान करायचंय किंवा उपस्थित राहून मतदान करायचं नाहीये किंवा सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहायचंय, अशा ज्या सभागृहातील सगळ्या वेगवेगळ्या कामकाज आणि जे अधिकार असतात आमदार खासदारांचे त्या संदर्भातच व्हीप बजावता येतो आणि तोच व्हीप हा भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीखाली अपात्रतेसाठी कार्यवाही ठरवू शकतो। परंतु सध्या आता जी बैठक होणार आहे ठाकरेंची ती ठाकरेंच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे। त्या पक्षाच्या बैठकीसाठी कोणत्याही स्वरूपाचा व्हीप हा बजावता येत नाही।